डेटा पिन्स ज्या पिन्स असतात ना मायक्रो कंट्रोलरच्या, त्या किती पिन्स लागतात, दॅट डिपेंड्स ऑन द साइज ऑफ कीबोर्ड. ओके, सो 3x3 कीबोर्डला 6 लाईन्स आर सफिशियंट, 4x4 कीबोर्डला वी रिक्वायर्ड द 8 लाईन्स. ओके, नाउ सो बेसिकली दिस इज माय कीबोर्ड. आपण याचं इथे केलेलं आहे. नाउ हाऊ द सिस्टम्स कम्स टू नो दॅट विच की इज प्रेस. आता ह्या ज्या आहेत तुमच्या कीज झालेल्या आहेत. की नंबर 0 1 2 3 4 5 6 7 8 9 ABCDEF म्हणजे काय हेक्साडेसिमल घेतलंय आपण. ओके, मला 0 to F पर्यंत प्रिंट करायचंय, किंवा हे तुमचं सिंपल कॅल्क्युलेटर पण असू शकतं. ते 0 to 9 असेल, प्लस मायनस ऍडिशन सबस्ट्रॅक्शन वगैरे असू शकतं. बट फॉर द सेक ऑफ अंडरस्टँडिंग सिंपल आय हॅव जस्ट यूज 0 to F. आता याच्यामध्ये जे आहेत ना ते 4 जे आहेत ते मी पोर्ट 1 ला कनेक्ट केलेले आहे. D0 D1 D2 D3 दीज आर रोज. ओके, आणि हे जे आहे पोर्ट 2 ला हे काय आहेत माझे कॉलम्स आहेत. ओके, हे जे व्हर्टिकल्स लाईन आहेत पोर्ट 2 ला आपले काय आहेत कॉलम आहे, आणि पोर्ट 1 ला आपण काय केलेलं आहे रो कनेक्ट केलेले आहेत. आता सपोज ही एक की असेल, जस्ट वेट. ओके, आता ह्या कीबोर्डचं एक्झॅक्टली कसं वर्किंग आहे ते मी तुम्हाला एक सिंपल दाखवतो. वी आर डिस्कसिंग ओनली फॉर 1 or 2 keys. ओके, ही एक की आहे, या कीला एक नंबर दिलाय, सम नंबर वॉज देअर. हा तुमचा आहे ना पिन नंबर 1.0 ला कनेक्ट आहे, आणि हा नंबर आहे पिन नंबर 2.0 ला कनेक्ट आहे ॲज्युम. ओके, मग याच्यामध्ये काय दिलेलं असतं, एका याला सप्लाय जो दिलेला असतो तो ग्राउंड केलेला असतात, सगळ्या पिन्स काय असतात ग्राउंड असतात, आणि एकाला सप्लाय दिलेला असतो. सो वेन आय एम गोइंग टू प्रेस दिस की ऍट दॅट टाइम माय करंट जी ओपन आहे तर याला करंट इथनं जाणार नाहीये, याची व्हॅल्यू काय असेल. ओके, याची व्हॅल्यू जी असेल तीच असेल. पण जेव्हा ही की प्रेस करेल ना, सो ऍट दॅट टाइम माय करंट विल फ्लो फ्रॉम धिस पाथ. ओके, म्हणजे की काय करतं की ती पाथला शॉर्ट करतं. की प्रेस झाली की हा पाथ काय होणार आहे तुमचा शॉर्ट होणार आहे, आणि तुमचा करंट मग असा जाईल, म्हणजे त्याची व्हॅल्यू चेंज होईल. दॅट व्हॅल्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग इज गोइंग टू चेंज. डू यू अंडरस्टँड दॅट कन्सेप्ट. की प्रेस करतो म्हणजे काय करतो, की प्रेस केली की ती काय होतं शॉर्ट होतं, आणि करंटला सर्किट कंप्लीट होतं. की प्रेस करतं म्हणजे सिम्पली सर्किट कंप्लीट होतं. हे लक्षात आलंय. येस सर. ओके, कारण ते सर्वात इम्पॉर्टंट आहे. की प्रेस झालं की सर्किट कंप्लीट होत आहे आपलं. तर आता आपण त्याची प्रोसेस बघणार आहे. ओके, सर सर्वात आधी काय करतात, द रोज आर कनेक्टेड टू द आउटपुट पोर्ट अँड द कॉलम्स आर कनेक्टेड टू द इनपुट पोर्ट. ओके, जे रोज आहेत ते रो आपण कशाला कनेक्ट करतो आउटपुटला, आणि कॉलम कशाला कनेक्ट करतो आपण इनपुटला. म्हणजे त्याच्या आधी तुम्हाला 8051 मायक्रो कंट्रोलरचे जे पोर्ट्स आहेत त्याला डिफाईन करावं लागेल. तो पोर्ट तुम्हाला आउटपुट करायचा आहे की इनपुट. आणि ज्याला तुम्ही रो कनेक्ट करत आहे त्याला तुम्ही काय करणार आहे आउटपुट पोर्ट म्हणून डिफाईन करणार त्या पिन्स. ओके, आणि दुसऱ्या पिन्स ज्या आहेत त्या इनपुट पोर्ट, ज्याला कॉलम कनेक्ट करणार त्याचे पिन्स तुम्हाला काय करायचे आहेत इनपुट पोर्ट म्हणून डिफाईन करायचे. These are two questions which may be asked in the exam. ओके, कीबोर्ड इंटरफेसिंग मध्ये रोज कुठल्या पोर्टला कनेक्ट होतात. सो दॅट शुड बी आउटपुट पोर्ट. ऑप्शन असतील आउटपुट पोर्ट, इनपुट पोर्ट. ओके, और दे आर गिवन बोथ और नन, असं काही असू शकतं. सो यू हॅव टू रिमेंबर दिस वन. So rows are connected to the output ports and columns are connected to the input port. To detect the press key. Okay, आता एखादी की प्रेस आहे की नाही हे डिटेक्ट कशी करायची. सो इफ आय वॉन्ट टू डिटेक्ट द वेदर द की इज प्रेस ऑर नॉट, ग्राउंड ऑल रो बाय प्रोव्हाइडिंग 0 टू द आउटपुट लॅच. हे जे आहेत ना रोज जेवढे आहेत त्या सगळ्यांना ग्राउंड करायचं. ग्राउंड करायची म्हणजे याची व्हॅल्यू काय होईल 0 0 0 0. ओके, पोर्ट 1 च्या जेवढ्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या काय होतील तुमच्या 0, आणि तुम्हाला कॉलम रीड करायचे आहेत. ओके, कॉलम रीड करायचे आहेत तर कॉलमच्या व्हॅल्यूज काय येतील 1 1 1 1. ओके, and then read all the columns. If the data reads on the column is 1 1 1 1, जर त्या कॉलमचा डेटा 1 1 1 1 मिळाला तुम्हाला म्हणजे काय की नो की इज प्रेस, कुठलीच की प्रेस झालेली नाही. हे लक्षात आलंय का. इज इट क्लिअर. ओके, म्हणजे ही स्टेप लक्षात आली तुम्हाला पुढची प्रोसेस सिंपल लक्षात येईल. म्हणजे रोजला काय कनेक्ट करायचंय, रोजला कनेक्ट करायचं आउटपुटला म्हणजे त्याला 0 0 0, आणि कॉलमला कनेक्ट करायचं इनपुटला.
मग रोज सगळ्या आउटपुटला कनेक्ट केले, रोजच्या व्हॅल्यू झाल्या 0 आणि तेव्हा तुम्ही जर रीड केलं कॉलमची व्हॅल्यू जर रीड केली तर तुम्हाला 1111 जर मिळालंय मीन्स व्हॉट नो की इज प्रेस, कुठल्याच प्रकारची की प्रेस झालेली नाहीये. नाउ इफ सम की इज प्रेस, ओके, however if one of the column bit has a 0 this means a key is press occurred. म्हणजे एखाद्या कॉलमची व्हॅल्यू 0 जर झाली, सपोज या D2 ची व्हॅल्यू 0 झाली, बाकीच्यांची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे काय की कुठली तरी की प्रेस झालेली आहे. आणि आता ती कुठल्या याच्यामध्ये झाली तर सेकंड नंबरच्या कॉलम मध्ये की प्रेस ऑकर झालेला आहे, पण आपल्याला माहिती नाही कुठली की झालेली आहे प्रेस, कारण सेकंड नंबरच्या कॉलम मध्ये 4 कीज आहे, key number 2, key number 6, key number A and key number E. Okay, in the second columns we have 4 keys. Are you able to get this one? Second column मध्ये तुम्हाला 4 की आहे, 2, 6, A आणि E. त्यातली आपल्याला माहिती नाही की एक्झॅक्ट कुठली की प्रेस झालेली आहे. So how I come to know that? Now the next step is I need to ground each and every. एका वेळेस फक्त एक रो ग्राउंड करायचं आहे, एका वेळेस फक्त एक रो ला ग्राउंड करायचं आहे आणि तुमचे हे रीड करायचे आहेत. काय रीड करायचे आहेत तुमचे कॉलम्स. ओके, फॉर एक्झाम्पल इफ D3 D0 is 1101 this means that a key in the D1 column is pressed. आता आपण D2 चं बघितलेलं आहे. ओके, आफ्टर द की प्रेस इज डिटेक्टेड, जेव्हा तुम्हाला लक्षात आलंय की कुठली तरी की प्रेस झालेली आहे, तुम्हाला काय करायचं आहे आता द मायक्रो कंट्रोलर विल गो थ्रू द प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग द की. आता आपल्याला ती एक्झॅक्ट की कोणती प्रेस झाली ते माहिती करायचे, कारण आता आपण काय फक्त डिसाइड केलंय वी कम टू नो दॅट सम की इज प्रेस बट वी डोंट नो विच की इज प्रेस. सो माय मायक्रो कंट्रोलर इज going to find out which key is pressed. So for that purpose what it will do, it will start with the top row. हा आहे ना D0 रो पासून स्टार्ट करेल. तो काय करेल आधी मायक्रो कंट्रोलर ग्राउंड इट बाय प्रोव्हाइडिंग लो टू रो D0, फक्त D0 ची व्हॅल्यू 0 करेल आणि या बाकी सगळ्यांच्या व्हॅल्यूजला तो रिमूव्ह करून देईल, म्हणजे बाकी सगळ्यांचा व्हॅल्यूज ऍज इट इज ठेवेल त्याला. ओके, सो इफ इट इज 1101, ओके, माझे जे कॉलम्स आहेत ते काय रीड झाले आता 1101, पण आता काय झालेलं आहे इट मीन्स व्हॉट द की इन D1 रो इज प्रेस. D1 कॉलम मधली कुठली तरी की प्रेस झालेली, बट आय डोंट नो विच एक्झॅक्ट की इज प्रेस. सो व्हॉट द मायक्रो कंट्रोलर विल डू, इट विल स्टार्ट बाय मेकिंग द रो 0. आधी तो पहिल्या रोला 0 करेल आणि कॉलम स्कॅन करेल. मग पहिल्या रोला 0 केला त्यांनी D1 इज इक्वल टू 0 and it will scan the column. आता कॉलमच्या व्हॅल्यूज काय येतील, त्यांनी फर्स्ट रोला 0 केलंय आणि कॉलम स्कॅन केलेले, तर व्हॉट इज द व्हॅल्यूज ऑफ पोर्ट 2. पोर्ट 2 च्या व्हॅल्यू काय मिळतील मला. इथं की प्रेस झालेली आहे का तुमची, ओके, whether this one key is pressed we don't know. Okay, so if I will get 1111 this means no key in the first row is pressed. Okay, याच्या व्हॅल्यू जर मला 1111 मिळाल्या म्हणजे पहिल्या रो मधली की प्रेस झालेली नाहीये. इज इट क्लिअर, इज इट क्लिअर. येस सर. ओके, आता तो काय करेल मग हा झाला माझा, मग याला सोडून देईल, हे संपलं माझं काम. आता इथं जाईल, याची व्हॅल्यू 0 करेल आणि इथं परत स्कॅन करेल. नाउ D1 इज इक्वल टू 0, ओके, अँड इट विल स्कॅन कॉलम. इथं पण मला 1111 मिळाले, मीन्स दुसऱ्या रो मध्ये पण की प्रेस नाहीये. ओके, त्याच्यानंतर तो काय करेल तिसऱ्याची व्हॅल्यू 0 करेल. ओके, आणि तिसऱ्याची व्हॅल्यू 0 केली D2 इज इक्वल टू 0 अँड इट विल स्कॅन अँड इफ आय विल गेट 1101, ते स्कॅन केल्यानंतर मला 1101 मिळालं, म्हणजे काय आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस वन. 1101 मिळालं तर म्हणजे त्याचं मिनिंग काय झालं आता की तिसऱ्या रो मधली की प्रेस झालेली आहे, तिसऱ्या रो मधली की प्रेस झालेली आहे. ओके, लक्षात येते तुमच्या. आणि हे कशामुळे, कारण इथचा जो करंट आहे ना तो इथनं असा फ्लो होऊन जाईल, इथं पाथ मिळेल त्याला. ओके, सो इट्स व्हॅल्यू बिकम 0. इथं काय होतं, इथं ओपन सर्किटच राहणार आहे ना, म्हणजे इथे जर की प्रेसच नाहीये तर ते काय होणार आहे ओपन राहणार आहे
आणि ओपन राहिल्यामुळे त्याची व्हॅल्यूज 1 1 1 1 मिळतील. पण इथे जी व्हॅल्यू काय येईल तुमची 0 येईल. मीन्स व्हॉट, द की प्रेस हॅज ऑकर इन रो नंबर 3. ओके, आता तुम्हाला कॉलम मिळाला आणि रो मिळाले, कॉलम पण मिळाला आणि रो पण मिळाला. आणि त्याच्यानंतर तो काय करेल की ठीक आहे इथची की प्रेस झालेली आहे, मग त्याला तर पोझिशन माहिती पडली, तरी तो पुढचं पण चेक करू शकतो, इथं पण चेक करेल. ओके, पण इथं त्याला व्हॅल्यू काय मिळेल 1 1 1 1. ओके, कारण तिची की प्रेसच नाहीये, 3 नंबरच्या याच्यामधली की प्रेस झाली होती. ओके, सो नाव आय नो द पोझिशन. मला आता काय मिळालेलं आहे, पोझिशन मिळालेली आहे. मग आता रो पण आहे आपल्याकडे R0, R1, R2 आणि R3. कॉलम आहे C1, C0, C1, C2 आणि C3. ओके, मग ही जी आहे, हॅव स्टडीड द मॅट्रिक्स झालेले आहेत आपले. मॅथमॅटिक्स मध्ये मॅट्रिक्स स्टडी केलाय तुम्ही. M1 M2 ला मॅट्रिक्स कुठल्या याच्यात होतं? M1. ओके, तर मॅट्रिक्स जो असतो ना, तो मॅट्रिक्स मध्ये रोज असतात आणि कॉलम्स असतात. R1, R2, C1, C2. हा जो पहिला एलिमेंट आहे ना, हा काय असतो R1 C1, दुसरा असतो R1 C2, तिसरा असतो R2 C1 आणि चौथा असतो R2 C2. म्हणजे हे काय त्याचे लोकेशन आहे, म्हणजे एखाद्या एलिमेंटला आपण त्याच्या लोकेशनवरून आयडेंटिफाय करू शकतो. ओके, so here in the same manner, this is R0 C0, this is R0 C1, R0 C2 and R0 C3. हे त्याचे पोझिशन्स आहेत आणि या पोझिशनच्या व्हॅल्यूज ज्या आहेत ना, या पोझिशनच्या व्हॅल्यूज आपण प्रोग्राम मध्ये स्टोअर करून ठेवलेले आहेत. मग काय करेल की याला जर माहिती पडलं माझ्या कंट्रोलरला की या नंबरची म्हणजे किती नंबरची की प्रेस झाली, तुमची की झालेली आहे प्रेस D1 आणि D2. सो म्हणजे D2 म्हणजे R2 आणि C1. ओके, सो R2 कॉलम आणि C1 रो, सॉरी R2 रो आणि C1 कॉलम मधली की प्रेस झालेली आहे. ओके, तर त्या कीची जी व्हॅल्यू आहे ती तो घेऊन येईल आणि ती व्हॅल्यू तुम्हाला डिस्प्ले करेल. ओके, सो इज इट क्लिअर? हो सर. येस सर. येस ऑर नो? येस सर. येस सर. ओके, सिंपल काय आहे, एक परत मी तुम्हाला सिंपल याच्यामध्ये करतो की हा सपोज माझा एक रो आहे R0 आणि हा कॉलम आहे C0. इथं परत एक कॉलम आहे C1 आणि इथं रो आहे R2. ओके, आता याच्यामध्ये मी काय केलेले आहेत, स्विचेस कनेक्ट केलेले आहेत. ओके, इथं आपण काय केलंय, स्विच कनेक्ट केलंय. हा स्विच आहे माझा, याची व्हॅल्यू आहे 1, याची व्हॅल्यू आहे 2, याची व्हॅल्यू आहे 3 आणि याची व्हॅल्यू आहे 4. आपल्याला व्हॅल्यू मध्ये इंटरेस्ट नाहीये. ओके, सो रो कशाला कनेक्ट असतात, रोला आपण काय कनेक्ट करतो, ग्राउंड. सो रोज आर कनेक्टेड टू द ग्राउंड अँड कॉलम्स आर कनेक्टेड टू द VCC. कॉलम कशाला कनेक्ट केलेले आहेत आपण, सपोज VCC ला, म्हणजे प्लस 5 व्होल्टला कॉलम आहेत आणि रो 0 व्होल्टला आहेत. ओके, मग आता जर कुठलीच की प्रेस नसेल तर कॉलमची व्हॅल्यू C1, C0 आणि C1 ची व्हॅल्यू काय मिळेल मला. मी इथं जर व्हॅल्यू मेजर केली, इफ आय एम गोइंग टू मेजर द व्हॅल्यूज ओव्हर हिअर, व्हॉट इज द व्हॅल्यू आय विल गेट. इथं 5 व्होल्ट मिळेल या पॉइंटला. विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड शॅल आय गेट 5 व्होल्ट? येस ऑर नो? येस. ओके, आणि इथं पण 5 व्होल्ट मिळेल कारण की प्रेस नाहीये. पण आता जर मी एक नंबरची की प्रेस केली, एक नंबरची की काय केली मी प्रेस केली, तर इथनं येणारा करंट असा निघून जाईल ना. ओके, इथं तुम्हाला मिळेल का काही व्हॅल्यू, इथची व्हॅल्यू काय होईल मग 0. हिअर यू विल गेट 0 व्होल्ट. ओके, सो सेम लॉजिक कॅन बी अप्लाय ओव्हर हिअर. ओके, हेच लॉजिक इथं होतं. म्हणजे आपण एखादी की जर प्रेस झाली तर ते काय करतं, शॉर्ट सर्किट पाथ प्रोव्हाइड करतं आणि तुमचा फ्लो तिथं होऊन जातो करंटचा आणि त्याची व्हॅल्यू काय होतं, तुम्हाला त्या कॉलमची व्हॅल्यू 0 होतं. एखाद्या कॉलमची व्हॅल्यू 0 झाली म्हणजे त्या कॉलम मधली की प्रेस झालेली आहे. आता आपल्याला फक्त आयडेंटिफाय करायचं आहे की कुठला रो आहे त्यातला. मग तो रो आयडेंटिफाय करण्याकरता आपण काय करतो त्या केसमध्ये की तो रो आहे ना 1 by 1 0 करतो. म्हणजे आधीच्या केसमध्ये आपण काय करणार, सो इन फर्स्ट आय एम गोइंग टू 0 द रो
झिरो ओनली. या रो झिरोला मी ग्राउंडला कनेक्ट करेल आणि कॉलम रीड करेल. ओके, आता काय झालेलं आहे की मी एक नंबरचीच की प्रेस केलेली आहे म्हणून याची व्हॅल्यू मला डायरेक्ट झिरो मिळेल. मीन्स आय कम टू नो दॅट C1 रो आणि R0 रो आणि C1 कॉलम मधली की प्रेस झालेली आहे. ओके, R0 रो आणि C1 कॉलम मधली की प्रेस झालेली आहे. ओके, आणि जर इथं मी ग्राउंड केलं नंतर परत मला चेक करायचे. हे आता नॉर्मल फ्लोटिंग ठेवलं मी. नाउ इट इज द फ्लोट एट. ओके, इथं जर प्रेस केलं, इथं जर ग्राउंडला कनेक्ट केलं तर इथची व्हॅल्यू मला काय मिळेल? 1 मिळेल, कारण याच्यामधली की प्रेसच नाहीये. ओके, कारण हा ग्राउंड तुम्ही डिस्कनेक्ट केला तर सप्लायला पाथ नाही होत, कम्प्लीट पाथ नाही होत, सर्किट कम्प्लीट नाही होते. सर्किट कम्प्लीट नसल्यामुळे तुम्हाला झिरो व्हॅल्यू नाही मिळणार आहे. झिरो व्हॅल्यू केव्हा मिळेल? जेव्हा तुमच्या त्या पर्टिक्युलर लोकेशनचं सर्किट कम्प्लीट होईल. ओके, इथं तुम्ही फ्लोट केलेलं आहे त्यामुळे तुमचं सर्किट कम्प्लीट नाही होते. मग हा सेकंड रो मी झिरोला कनेक्ट केलाय आणि C1 ची व्हॅल्यू रीड करतोय, पण ही की प्रेस नसल्यामुळे काय होईल? ती C1 ची व्हॅल्यू ऍज इट इज तुम्हाला इथे मिळेल. आर यू गेटिंग इट? ओके, इलेक्ट्रिकल कनेक्शन मध्ये जर झालं तर हा माझा 230 व्होल्ट सप्लायचा फेज आहे आणि हा माझा न्यूट्रल आहे. ओके, आता या फेजला आहे ना इथं मी कनेक्ट केलेलं आहे आणि इथून एक दुसरी वायर इथं टाकलेली आहे. ओके, आता ही जर वायर याच्यामध्ये स्विच टाकलेला आहे मी आणि ग्राउंडला कनेक्ट केली तर इथची व्हॅल्यू मला डायरेक्टली झिरो मिळून जाईल, कारण इथचं पोटेन्शियल काय होऊन जाईल? ग्राउंडला चाललं जाईल ते. पण तीच वायर जर मी अशी फ्लोट ठेवली, अशी इथंच ठेवली अडकलेली, सो ऍट दॅट टाइम आय विल गेट द पोटेन्शियल 230 व्होल्ट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. सो दॅट यू हॅव टू जस्ट रिमेंबर ओव्हर हियर. ओके, हे झालं माझं कीबोर्डचं इंटरफेसिंग. तर कीबोर्डच्या इंटरफेसिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये सर्वात आधी काय करतो आपण? रो आउटपुटला कनेक्ट करतो, कॉलम इनपुटला कनेक्ट करतो, की प्रेस डिटेक्ट करण्याकरता आपण सगळ्या रोला ग्राउंड करतो आणि कॉलमला रीड करतो. सर कॉलमला रीड केल्यानंतर त्याची व्हॅल्यू 1111 मिळत असेल, सो दॅट मीन्स नो की इज प्रेस. But if some column value is 0, that means some key is pressed in that particular column. Then we have to identify in which row that key is pressed. आणि एक वेळ तुम्हाला कॉलम आणि रो मधने की मिळाली की तुम्हाला मॅट्रायसेस मधनं त्याचं जसं आपण मॅट्रिक्स बघितलेलं आहे की त्याचं लोकेशन असतं. दिस इज जस्ट गुड ॲज मॅट्रिक्स. 4x4 मॅट्रिक्स याच्यात आहे याच्यामध्ये. मग हा याची C1 C0 R0 C0. ओके, म्हणजे त्याचं लोकेशन आहे, या लोकेशन वरती की आहे. मग ते लोकेशन मिळालं की तुम्ही त्या कीची व्हॅल्यू रिट्रीव्ह करू शकता. सो इज इट क्लिअर? लक्षात आलंय? ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण बऱ्याचशा ऍप्लिकेशन्स मध्ये आपल्याला कीबोर्ड यूज करायचा असतो. तुम्ही जे काही गॅजेट्स बघतात ना, म्हणजे साधारण मोबाईल एक सिंपल बेसिक हँडसेट जरी बघितला तरी त्यामध्ये कीबोर्ड्स आहे. आणि इव्हन दॅट सर्किट इज गोइंग टू बी समवॉट कॉम्प्लिकेटेड व्हेन यू आर गोइंग टू यूज द टच पॅनल. आता साध्या कीबोर्ड मध्ये तर तुम्हाला किती आहेत? फक्त 10-12 कीज असतात, 16-17 कीज असतात जास्तीत जास्त. पण टच पॅनल मध्ये मल्टिपल टच आहेत, तर ते लोकेशन कसं फाइंड आउट करायचं? दॅट इज द डिफरंट प्रोग्राम. ओके, सो आपण आधी फक्त कीबोर्डचं बघूया बेसिक लेवलला, अँड दॅट इज नॉट इन अवर करिक्युलम ऑल्सो. आपण टच पॅनलचं नाहीये याच्यामध्ये. सो इज इट क्लिअर? बेसिक कीबोर्डचं लक्षात आलं ना, म्हणजे तुम्ही एखादा कीबोर्ड इन्सर्ट करून तुम्ही स्वतःचं एखादं ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकता. दॅट मे बी ओके, युअर प्रोडक्ट मे बी से इंटेलिजंट लॉक. ओके, म्हणजे तुम्हाला घराला लॉक करायचं असेल, डिजिटल लॉक करायचं असेल तर एखादा मायक्रो कंट्रोलर दिलं, लॅचिंग केलंय, कोड टाकल्यानंतर तो अनलॉक होईल. ओके, सो सच टाइप ऑफ थिंग्स ऑर बेसिक कॅल्क्युलेटर और नंबर ऑफ थिंग्स यू कॅन डेव्हलप बाय युअर ओन. सो दिस इज द बेसिक डायग्राम. याच्यामध्ये आपण डिटेल्स मध्ये बघितलेलं आहे की स्टार्टिंगला प्रत्येक रोला काय केलं जातं? ऑल रोज आर कनेक्टेड टू द झिरो अँड ऑल कॉलम्स आर स्कॅन. And if they are getting 1111 means no key is pressed. And suppose this key is pressed. Okay, एखादी की प्रेस झाली तर मग त्या केसमध्ये काय झालं? याची व्हॅल्यू होईल 0. ओके, बाकी कॉलमची व्हॅल्यू 1च राहील. पण आता या रो कॉलम मध्ये 4 कीज आहेत. कुठल्या की आहे? 0, 4, 8 आणि C. मग यातली एक्झॅक्ट कुठली की प्रेस झाली ते मला आयडेंटिफाय कर. मग याच्यात सेकंड याला काय करतील? हा 0 इथं काढून टाकायचा आणि रो वाईज ग्राउंड करायचं. सो प्रत्येक रोला ते ग्राउंड करेल. अँड दिस फंक्शन इज डन बाय कम्प्युटर. तुम्हाला स्वतःला करायचं नाही, हा प्रोग्राम ते फंक्शन करून घेतो. वन्स यू आर रिटन द प्रोग्राम दॅट कॅन बी डन बाय द सिस्टम इटसेल्फ. इट विल मॅन्युअली मेक द व्हॅल्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर पिन 0.
ओके, ज्या पिनला तुम्ही केलेला आहेत ना आउटपुट पोर्टला, त्या पिनची व्हॅल्यू तो ऑटोमॅटिकली 0 करेल आणि 0 केल्यानंतर तो इनपुट स्कॅन करेल आणि इनपुट स्कॅन केल्यानंतर जिथे व्हॅल्यू 0 आलेली आहे ती की तुमची प्रेस आहे. सो याच्यामध्ये काय येईल, फर्स्ट रो करता व्हॅल्यू 1 येईल. ओके, फर्स्ट रो करता व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे D0 रो R0 रो करता व्हॅल्यू 1 आहे, R1 रो करता व्हॅल्यू 1 आहे, R2 करता 0 असेल आणि R3 करता तुमची 1 असेल. म्हणजे R2 रो आणि C0 कॉलम आणि R2 रो मधली ओके की प्रेस झालेली आहे. आता C0 कॉलम आणि R2 रो मधली जी की आहे त्याची व्हॅल्यू किती आहे,